केल्याप्रमाणे सन्माननीय अध्यक्ष महोदय, नाशिक शहराचा पुण्याच्या धर्तीवरती विकास होण्याच्या दृष्टिकोनातून मी आज ही लक्षवेधी मांडली आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर विचार केला तर सुरुवातीला पुणे शहराचा फक्त 250 ते 250 किलोमीटर एरिया होता, परंतु आज पुणे शहराचं क्षेत्रफळ जवळपास 7,500 किलोमीटरचं झालेलं आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, समृद्धीपासून नाशिक शहर, समृद्धीचा रस्ता पूर्ण झाल्यानंतर नाशिक शहर हे फक्त 1.5 किलोमीटरवरती मुंबईपासून 1.5 तासावरती मुंबईपासून येणार आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्यामुळे नाशिक शहराच्या 6 तालुके जे आहेत जवळचे, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, दिंडोरी आणि निफाड, ह्या 6 तालुक्यांमध्ये येणारी काही गावं जी आहे त्याला पेरी अर्बन एरिया म्हणतात। ह्या पेरी अर्बन एरियाचा विकास होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर नाशिकचा विकास आराखडा तयार केल्यानंतर जे 2 किलोमीटरच्या अंतर्गत जे काही रस्ते 2 किलोमीटरच्या अंतरची जी काही गावं होती त्याला फ्रिंज एरिया म्हणतात। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी आजची लक्षवेधी ह्या फ्रिंज एरिया आणि रिजनल प्लॅनिंग मध्ये येणाऱ्या ह्या 6 तालुक्यातील गावांच्या विकासाच्या वरती आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज माझा सन्माननीय मंत्री महोदयांना काही प्रश्न आहे की सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा पेरी अर्बन एरिया आणि फ्रिंज एरियाच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून सरकार ह्या विषयाकडे लक्ष देणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सदर पेरी अर्बन एरिया आणि फ्रिंज एरियाचा डेव्हलपमेंट प्लॅन अद्यापपर्यंत झालेला नाहीये। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्याला एक उदाहरण देईल। चांसी हे गाव आरपी मध्ये येतं। ह्या चांसी गावामध्ये डेव्हलपमेंट प्लॅन तयार झाला नसल्या कारणाने आरपी कडून लेआउट मंजूर करून घेऊन लोकांनी त्या ठिकाणी पाहिजे तशी घरं बांधलेली आहे, परंतु आज एनएमआरडी कडे रुपया देखील पैसा नसल्या कारणाने त्या एरिया मधल्या लोकांना सिव्हिक्स अमेनिटीज कुठल्याही मिळत नाही। सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्या चांसी आणि जलालपूरच्या शिवारामध्ये येणारा एक महत्त्वाचा लिंक रोड जो आहे की जो मखमलाबाद आडगाव मसरूळ करून 36 मीटरचा रस्ता येतो, त्या 36 मीटरचा रस्ता हा जलालपूर आणि चांसी मधून जातो आरपी एरिया मधून, म्हणजे नाशिक महानगरपालिकेची हद्द सोडून तो आरपी एरिया मध्ये येतो, पण तो आरपी एरिया मध्ये आज तिथे बांधकाम झालेलं असल्या कारणाने ही मिसिंग लिंक आज तयार झालेली आहे। त्यामुळे नवाने त्या ठिकाणी ह्या 36 मीटरचा रस्त्यासाठीची लेआउट तयार करण्याची आवश्यकता असणे, त्याचा डीपी मध्ये समावेश करणं, त्याचा 20-3 डिस्चार्ज करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी सरकार करून घेणार का? जो काही एनएमआरडी रिजनने आता डीपी साठीचा आराखडा सरकारकडे जवळपास 19/10/23 रोजी पाठवलेला आहे। सरकार तातडीने हा आरपी एरियाचा आणि फ्रिंज एरियाचा डीपी तयार करण्यासाठीचं इंटेन्शन घोषित करणार का? आणि हा डीपी एरिया त्याचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यासाठी शासन तातडीने त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देणार का? त्याच्यासाठी 30 ते 40 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे। त्याचबरोबर सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा डीपी करत असताना त्याच्यासाठी काही मनुष्यबळ लागणार आहे। त्याचा आकृतीबंध आराखडा जो आहे हा देखील एनएमआरडीए कडनं पाठवण्यात आलेला आहे। हा आकृतीबंध आराखडा जो आहे हा सरकार तातडीने त्याच्यासाठी जवळपास तो 20/9/2023 ला शासनाकडे 142 पदांच्या भरतीसाठीचा पाठवलेला आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, शासन या आकृतीबंधाला तातडीने मंजुरी देणार का? त्याचं कारण आहे, जर डीपी डेव्हलप करायचा असेल, डेव्हलपमेंट प्लॅन करायचा असेल, रस्त्यांचा विकास करायचा असेल तर हा आकृतीबंध असल्याशिवाय त्याचा विकास होऊ शकत नाही। सन्माननीय अध्यक्ष महोदय, पुढे जाऊन माझा सरकारला असा प्रश्न आहे की ह्या सगळ्या गोष्टींसाठी अजून एक महत्त्वाचा रस्ता जो आहे आमच्याकडे 2027 मध्ये सिंहस्थ येते। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुंबई रोडवरून विल्लोळी गावापासून ते विल्लोळी पासून ते त्र्यंबक रोडला जोडणारा एक फक्त 7 किलोमीटरचा रस्ता आहे। हा 7 किलोमीटरचा रस्ता आरपी मध्ये दाखवण्यात आलेला आहे। सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा जर रस्ता विल्लोळी गावापासून त्र्यंबक रोडला जर केला तर 5 मिनिटांमध्ये लोक आज विल्लोळी पासून ते त्र्यंबकेश्वरच्या रोडवरती पोहोचतील, सातपूरमध्ये पोहोचतील, त्र्यंबकेश्वरला पोहोचतील। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज विल्लोळी गावापासून त्र्यंबकेश्वरला गावातून यायला लागतं आणि त्याला जवळपास 45 मिनिटं लागते। ही सगळी वाहनं गावातून येतात, वाहतुकीचा खोळंबा होतो, इंधनाचा त्याच्यामध्ये अपव्यय होतो आणि त्यामुळे सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा रस्ता करणं खूप महत्त्वाचं आहे। तर हा रस्ता, या रस्त्यासाठी शासन तातडीने निधी उपलब्ध करून देणार का? त्याचबरोबर जो काही आउटर रिंग रोड जो आहे 36 मीटरचा आणि 60 मीटरचा याकडनं करून घेणं आणि त्या 36 मीटर आणि 60 मीटरच्या रस्त्यासाठी नाशिक महानगरपालिकेने एक इन्सेंटिव्ह टीडीआरचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेला आहे। ह्या इन्सेंटिव्ह टीडीआरच्या प्रस्तावाला शासन तातडीने मान्यता देणार का? शेवटचा प्रश्न माझा असा आहे की अध्यक्ष महोदय, पीएमआरडीए झाल्यानंतर सुरुवातीला 11 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये ऍड केली गेली, नंतर 23 गावं ऍड केली गेली। आज पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ जे आहे हे 7,500 किलोमीटरचं झालेलं आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, अशी ह्या माझ्या पेरी अर्बन नाशिकच्या एरियामध्ये येणारी जी गावं आहेत
ही नाशिक महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊ शकतात इच्छित आहेत अशा गावांना शासन तातडीने नाशिक महानगरपालिकेची हद्दवाढ करून त्या गावांना नाशिक महानगरपालिकेकडे समाविष्ट करून घेणार का? आणि शेवटी येणाऱ्या 15 दिवसामध्ये सरकार, सन्माननीय अध्यक्ष महोदय, 2017 मध्ये NMRDA मंजूर झालं आणि आज 23 आहे, 5 वर्षामध्ये 5 रुपयाचाही निधी नाशिक महानगर NMRDA ला दिलेला नाहीये आणि म्हणून 15 दिवसाच्या आत माझ्यासह मंत्री महोदय याची बैठक लावतील का? मंत्री महोदय, सन्मान्य सदस्यांनी नाशिक महानगरपालिका आणि नाशिक प्राधिकरणाच्या रस्त्याबाबत इथे हे लक्षवेधी उपस्थित केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक महानगरपालिकेमध्ये असलेले रस्ते आणि तरी महानगर प्राधिकरणाकडे असलेले रस्ते असं याचं बायफर्केशन झालेलं आहे. आणि डीपीच्या संदर्भातला त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे तर विकास योजना ही शासनाकडे सबमिट केलेली होती, काही त्रुटी पुन्हा आलेल्या आहेत, त्या त्रुटीचा कंप्लायन्स येत्या 15 दिवसामध्ये केला जाईल आणि लवकरात लवकर डीपीला देखील मंजुरी दिली जाईल, म्हणजे या संदर्भातले जे काही विकासाचे प्रश्न आहेत हे निकाली निघतील. निधीच्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारले, त्या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठकीचं आयोजन केलं जाईल. त्याच्यामध्ये नक्की किती निधी लागणार आहे, काय कशा पद्धतीनं निधी लागणार आहे याच्यावर देखील सकारात्मक चर्चा केली जाईल. TDRचा जो प्रश्न विचारलाय तो TDR देण्याचं धोरण शासनाकडे नाही. आणि शेवटचा जो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की त्याचं हद्द वाढवली जाणार आहे का, नाशिक महानगरपालिकेची हद्द वाढवली जाणार आहे का, शासन त्याच्यासाठी सकारात्मक आहे. जर गावं महानगरपालिकेमध्ये यायला तयार असतील तर तसा देखील निर्णय घेतला जाईल. सांगितलं MPCची समिती गठीत करण्यासाठीची अडचण अशी आहे की त्याच्यामध्ये आमदार आणि महानगरपालिकेचे नगरसेवक आणि नगरपालिकेचे आपण नगरसेवक वगैरे घेतो. आता नगरपालिका जिल्हा परिषदेची बॉडी नाहीये. तर मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की आमदारांना घेऊन आणि काही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेऊन ही MPCची कमिटी आपण तातडीने करणार का? आणि दुसरा एक विषय असा होता सन्माननीय अध्यक्ष महोदय, पुण्याच्या PMRDAचा विकास अशासाठी झाला की पुणे महानगरपालिकेमध्ये जी महाराष्ट्र शासनाची जागा होती ती PMRDA कडे सगळी वर्ग करण्यात आली, त्याच्यातनं त्यांनी विकास साधला, त्याच्यातनं त्यांनी पैसे उभे केले. तर माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की NMRDAच्या रिजन मध्ये येणारी महाराष्ट्र शासनाची जागा जी आहे ही आपण NMRDA कडे वर्ग करून एक लँड बँक तयार करणार का? मंत्री महोदय, दोन्ही प्रश्नाचं उत्तर तपासून पाहिले जाईल. लक्षवेधी क्रमांक 7